आज वायवामध्ये असं काही होईल मला तर अजिबातच वाटलं नव्हतं. तर हाय गाईज, आज होती वायवा, तर त्यासाठी सकाळी लवकर निघालो. यशला काही झेरॉक्स घ्यायच्या होत्या, त्यांनी घेतल्या आणि आम्ही निघालो कॉलेजकडे. आता सकाळचे 9 वाजले होते आणि इतकं ऊन कायच सांगावं. तर असं करून पोहोचलो मी कॉलेजला. आता खूप दिवसानंतर हॉस्टेलकडे चाललो होतो. हॉस्टेलवरती आज पहिल्यांदा मला जेंट्स आणि लेडीज अशा हॉस्टेलची नावं दिसली. जेव्हा मी फर्स्ट टाइम कॉलेजला आलो होतो तेव्हा इथंच कन्फ्युज झालो. नंतर आम्ही वायवासाठी क्लासमध्ये आलो. ते सगळीकडे मॉनिटर ठेवलेले होते, का ते काही मला माहित. आता थोड्याच वेळात माझी वायवा सुरू होणार होती, त्यासाठी मी करत होतो अभ्यास. माझा रोल नंबर 3 असल्यामुळे माझी तर वायवा लवकर झाली, पण या सगळ्यांची बाकी होती. असं करून आम्ही 5 वाजेपर्यंत थांबलो आणि आता काही कॉलेजला सुट्टी झाली आणि मी आलो आता रूम वरती. नंतर आमचा प्लॅन झाला की बाहेर कुठेतरी खायला जाऊ. मग आम्ही ठरवलं की पिझ्झा खावा. गणेश आणि कल्पेश चूज करत होते की कोणता पिझ्झा घ्यायचा. तसं तर आम्ही कधी सस्ते पिझ्झे खात नाही, पण या दुकानावरती खूप सस्ते पिझ्झे होते, आम्ही काही करू शकलो नाही. म्हणून 199 वरून 179 पिझ्झा घ्यावा लागला. कल्पेश म्हणाला आपल्याला नाविलाजाने सस्ता पिझ्झा खावा लागतो. नंतर फायनली आम्ही 79 वाला पिझ्झा मागवला. आता पिझ्झा यायला तर थोडा वेळ लागणारच होता. मग तेवढ्यात आम्हाला दिसलं की टेबलवरती एक कोथिंबीरचं झाड ठेवलेलं. कल्पेश बोलला या झाडावरची कोथिंबीर तोडायची आणि आपल्या पिझ्झावरती टाकून खायची. तर असं करता करता आला आमचा पिझ्झा तर खरंच एकदम भारी होता. तर व्लॉग कसा होता कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच व्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.